नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण संबंधित संघर्ष तीव्र झाल्यास जागतिक तेल बाजार अस्थिर होऊन त्याचा परिणाम भारतासह आशियाई देशांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या देशांतर्गत पेट्रोल डिझेल दर स्थिर आहेत. न्यूज एजन्सी ANIने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार भारताकडे काही दिवस पुरेल इतका कच्चे व रिफाईंड तेलाचा साठा उपलब्ध असल्यानं तातडीची टंचाई अपेक्षित नाही. स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा महत्त्वाचा सामुद्रधुनी मार्ग बंद करण्याच्या इराणच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता वाढली असून कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅरलच्या पुढे जाऊ शकतात, तर ब्रेंट क्रूड सध्या सुमारे $80 वर पोहोचला आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 88% कच्चे तेल आयात करत असल्याने जागतिक दरवाढीचा थेट परिणाम आयात बिल आणि महागाईवर होऊ शकतो, अशी तज्ज्ञांची भूमिका आहे. बेळगावातील पेट्रोल पंप चालकांच्या मते पुरवठा सुरळीत असला तरी आंतरराष्ट्रीय परिस्थिती चिघळल्यास इंधन दरवाढ अटळ ठरू शकते, अशी भीती नागरिक आणि वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. चिक्कोडी तालुक्यातील येडूर वीरभद्रेश्वर मंदिरातील राजगोपुराच्या लोकार्पण सोहळ्यासह विविध धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 9 वाजता देशाचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसेच कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची उपस्थिती लाभणार आहे. मान्यवरांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येडूर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. चिक्कोडी येडूर मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली असून सुरक्षेच्या कारणास्तव वाहनांची कसून तपासणीसह काही ठिकाणी मार्गात तात्पुरते बदल करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक व मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. येडूर परिसरात उत्साहाचे वातावरण असून राजगोपुरांच्या लोकार्पण सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धुलीवंदना दिवशी झालेल्या खग्रास चंद्रग्रहणाचा परिणाम गुंजनहट्टी येथील जागृत देवस्थान श्री होळी कामण्णा महाद्वार यात्रोत्सवावर जाणवल्याने मंगळवारी भाविकांची उपस्थिती अत्यल्प राहिली. ग्रहण काळात धार्मिक विधींवर निर्बंध असल्याने अनेक भाविकांनी यात्रेला येणे टाळल्याचे दिसून आले. मात्र आज बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असून बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त नारायण भरमणी, ACP गंगाधर आणि पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी गावाला भेट देऊन देवस्थान पंच कमिटीकडून आढावा घेतला असून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव महानगरपालिका प्रशासनाने शहरात व्यापार परवाना तपासणी मोहिमेला वेग दिला आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर उत्तर व दक्षिण विभागातील आरोग्य निरीक्षकांचे पथक सक्रिय झाले असून परवाना न घेता व्यवसाय थाटणाऱ्या आस्थापनांवर कारवाई सुरू करण्यात आली. संयुक्त तपासणी मोहिमेदरम्यान समादेवी गल्लीतील एका सुप्रसिद्ध स्वीट मार्टवर अचानक धाड टाकण्यात आली. यावेळी व्यापार परवाना नसल्याचे तपासणीत आढळून आल्यानंतर संबंधित दुकानावर ₹5,000 दंड ठोठावण्यात आला. यानंतर खडे बाजार परिसरातील ब्रँडेड चष्म्याच्या शोरूमचीही तपासणी करण्यात आली. येथेही आवश्यक व्यापार परवाना नसल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांना ₹5,000 दंड ठोठावण्यात आला. महानगरपालिकेने सर्व व्यावसायिकांना तातडीने वैध व्यापार परवाना घेण्याचे आवाहन केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर सेवा देण्यासाठी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठ्या प्रमाणावर नव्या बसेसची खरेदी सुरू केली असून त्या अंतर्गत बेळगाव विभागाला एकूण 250 बसेसची मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी बेळगाव आगारातील 42 बस मंजूर झाल्या असून 24 बसेस आगारात दाखल झाल्या आहेत, तर उर्वरित 18 बसेस टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नव्या बसांच्या आगमनामुळे आगाराची कार्यक्षमता वाढणार असून लांब पल्ल्याच्या मार्गांवर फेऱ्यांची संख्या वाढवणे शक्य होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार
जुन्या व जीर्ण बसांची टप्प्याटप्प्याने बदली करण्यात येत असून बेळगाव विभागाला नव्या बसांचा मोठा वाटा मिळाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बेळगावहून गोवा तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांसह सीमा भाग आणि परराज्यातील महत्त्वाच्या मार्गांवर या बस धावणार असून प्रवाशांना अधिक आरामदायी आसन व्यवस्था व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. उत्तर कन्नडा जिल्ह्यातील यल्लापूर तालुका येथून कारवारकडे निघालेली मारुती सुझुकी एर्टिगा कार रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात कोसळली. प्राथमिक माहितीनुसार कार वेगात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली आणि कारमधील 5 प्रवाशांना दुखापत झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करून जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून कोणतीही गंभीर जखम झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. हल्याड दांडेली मार्गावरील आलूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये मध्यरात्री जंगली हत्तीने उपद्रव माजवून शेतकऱ्याच्या घरात असलेला जनावरांचा गोठा उद्ध्वस्त केल्याची घटना घडली आहे. येथील रहिवासी विष्णू दानप्पा वटलेकर यांच्या शेतातील रस्त्यालगत बांधलेल्या गोठ्यामध्ये हत्ती घुसून मोठे नुकसान केले. त्यावेळी गोठ्यामध्ये म्हैस व रेडकू होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जनावरे घाबरून सैरभैर झाली होती. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून जंगली हत्तींचा वाढता वावर चिंतेचा विषय ठरत आहे. माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी पाहणी केली असून बाधित शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याची व प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गोवा शहापूर येथील श्री चिदंबरदास राजाराम पांडुरंग महाराज समाधी मंदिर तथा वैश्य गुरुशाखा मठ येथे गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी तुकाराम बीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त सकाळी 8 वाजता लघुरुद्र अभिषेक तसेच महिला भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन आणि आरती आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ठीक 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील समाजबांधव आणि गुरुभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आयोजकांनी कळवले आहे. अध्यक्ष समीर अनगोळकर व सचिव विशाल मुरकुंबी यांनी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. बेळगाव शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बीके कंगराळी गावातील जुबली रोड पहिला क्रॉस तसेच कलमेश्वर नगर दुसरा टप्पा परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचल्याने नागरिकांचे हाल होत असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. नियमित साफसफाई होत नसल्यामुळे गटारी तुंबल्या असून अलीकडील पावसामुळे पाणी साचून अस्वच्छतेत अधिक भर पडली आहे. रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डुकरांचा उपद्रवही वाढल्याने साथीचे आजार पसरू शकतात अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. तातडीने साफसफाई करून नियमित कचरा उचल व्यवस्था सुरू करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याज दर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश CM पुष्पलता यांनी मंगळवारी हा निकाल दिला. देवराज अशोक मेत्री वय 28 असं आरोपीचं नाव आहे. फिर्यादीनुसार 14 सप्टेंबर 2023 रोजी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी पोलिसात दिली होती. तपासादरम्यान आरोपीने मोटारसायकलवरून मुलीला पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. अपहरणानंतर आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं तपासात उघड झालं. कुलगोड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात 9 साक्षीदार, 14 कागदोपत्री पुरावे आणि 13 मुद्देमाल न्यायालयात सादर करण्यात आले. आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला. तसेच पीडितेला जिल्हा कायदा प्राधिकरणाकडून 4 लाख रुपयांची आर्थिक भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट LV पाटील यांनी काम पाहिले. बेळगाव मेन्स फिटनेस क्लब येळूर यांच्या वतीने आयोजित गोरल क्लासिक येळूर 2026 जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेला खेळाडू व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा कर्नाटक बॉडी बिल्डिंग असोसिएशन, कर्नाटक ऑल इंडिया बॉडी बिल्डिंग फेडरेशन आणि इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या मान्यतेखाली 7 वजन गटामध्ये पार पडली. नेक्स्ट लेव्हल जिमचे प्रशांत खन्नूकर टायटल विजेते ठरले, तर मंथन जिमचे किशोर पुजारी बेस्ट पोझर पुरस्काराने सन्मानित झाले. स्पर्धेचे आयोजन माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या पुढाकारातून केले गेले असून विजेत्यांना ट्रॉफी, मानचिन्ह आणि 5 लाखांहून अधिक बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली. महापौर मंगेश पवार, माजी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी विजेत्यांचा सत्कार केला आणि ग्रामीण युवकांना तंदुरुस्त राहण्याचे आवाहन केले. कर्नाटक राज्य सरकारने पोलीस दलात 8,176 विविध पदांची थेट भरती करण्यास अधिकृत मंजुरी दिली असून भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या भरतीमध्ये नागरी पोलीस कॉन्स्टेबल 4,110, KSRP कॉन्स्टेबल 2,032, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल 1,650, KSISF कॉन्स्टेबल 364, डिटेक्टिव्ह सब इन्स्पेक्टर 20, एकूण पदे 8,176. कल्याण कर्नाटकसह इतर भागांसाठी स्वतंत्र पद वाटप करण्यात आले आहे. आरक्षणाच्या टक्केवारीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून अनुसूचित जातींसाठी 17% आणि अनुसूचित जमातीसाठी 7% आरक्षण लागू केले जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व घटक प्रमुखांना रोस्टर पॉइंट्स तयार करून ठराविक मुदतीत भरती विभागाकडे सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. पोलीस भरती प्रक्रियेचे वेळेत व पारदर्शक पद्धतीने आयोजन करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या पुढाकारातून गोवावेस येथील चंपाबाई भोगले शाळा व वसतिगृहातील 13 मुलींना मोफत स्केटिंग प्रशिक्षण दिलं जात आहे. या उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विवा स्केट्सतर्फे स्केटिंग किट्सचे मोफत वाटप करण्यात आले. या प्रसंगी कंपनीचे CEO विराग वैष्णव यांनी मुलींना पुढील वाटचालीस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच कामकर बंधू यांच्यामार्फत सर्व खेळाडूंना टी-शर्ट्सही वाटप करण्यात आले. सदर मुलींना बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे गोवावेस येथील स्केटिंग रिंकवर नियमित मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामीण व गरजू पार्श्वभूमीतील मुलींना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षक तसेच स्थानिक नागरिकांकडून या मुलींना प्रोत्साहन मिळत असून त्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे भारतातून आखाती देशांना होणारी शेतीमालाची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे बासमती तांदूळ, कांदा, द्राक्षे, डाळिंब, केळी, मसाले, काजू, भाजीपाला तसेच फळ पिकांच्या निर्यातीला फटका बसला आहे. तसेच कच्चे तेल अर्थात क्रूड ऑइल महागल्याने इतर देशांना होणाऱ्या आयात निर्यातीचाही खर्चावर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम आपल्या देशातील शेतीमाल बाजारावर होताना दिसत आहे. इराण आणि इस्रायल अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर पश्चिम आशियातील इतर देशही या युद्धात ओढले गेले. इराणने दुबईवरही हल्ला केला. परिणामी जागतिक आयात निर्यातीसाठी महत्त्वपूर्ण असलेले दुबईमधील जेबेल अली बंदर बंद करण्यात आले आहे. त्याचा भारताच्या निर्यातीला मोठा फटका बसत आहे. संकेश्वर यरगट्टी राज्य महामार्ग घटप्रभा शहराजवळ घटप्रभा कालव्यावर उभारण्यात येत असलेल्या नवीन 4 लेनच्या पुलाच्या कामाची आज सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकिहोळी यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. 18.5 मीटर रुंदीच्या या पुलामुळे महत्त्वाच्या राज्य महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित व गतिमान होणार आहे. कामाच्या प्रगतीचा आढावा घेताना मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून दर्जेदार कामकाजावर भर देण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान मुख्य मार्गावरील वाहतुकीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी तात्पुरत्या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून वाहनांची वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना कोणताही त्रास न होता मूळ पुलाचे काम वेगाने सुरू ठेवता येत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांना सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून संबंधित अधिकाऱ्यांना काम निश्चित मुदतीत पूर्ण करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी येथील बस थांबा गेल्या अनेक वर्षांपासून रंगरंगोटी अभावी जीर्ण अवस्थेत तसेच गाव वस्तीपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असल्याने येथे मद्यपींचा अड्डा तयार झाला होता. परिणामी परिसर अस्वच्छ व असुरक्षित बनला होता. होळीच्या निमित्ताने गावातील युवकांनी पुढाकार घेत श्रमदानातून बस थांबा आणि परिसराची स्वच्छता मोहीम राबवली. झाडाझुडपांनी वेढलेला परिसर साफ करून स्वखर्चाने बस थांब्याची रंगरंगोटी करण्यात आल्याने प्रवाशांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते सुहास यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ पाटील, वेदांत पाटील, प्रेमानंद पाटील, सर्वोत्तम पाटील, कार्तिक पाटील, धीरज पाटील, गणेश पाटील, अंकुर पाटील व भरमू पाटील यांनी श्रमदानात सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे ग्रामस्थ व प्रवाशांकडून कौतुक होत असून गाव विकासासाठी युवकांचा हा पुढाकार प्रेरणादायी ठरत आहे. मुंबईतील कापड गिरण्यांमध्ये सीमा भागासह बेळगाव जिल्ह्यातील कामगार मोठ्या संख्येने कार्यरत होते आणि शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. सन 1990 मध्ये महाराष्ट्र सरकार व म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई यांनी गिरण्यांच्या जागांचा वाणिज्य व निवासी वापरास परवानगी दिल्यानंतर मालकांना आर्थिक लाभ झाला. मात्र हजारो कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली. आंदोलनानंतर सरकारने गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर 10 मार्च 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे मोफत घरांच्या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी 7 मार्च रोजी बोडकेनट्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बैठक आयोजित करण्यात आली असून सीमा भागातील गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. चिकोडी येथील केरूर गावातील बसवेश्वर सर्कल ते केरूर क्रॉस रस्त्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हस्ते नुकतेच सुरू झाले. या रस्त्यासाठी विधान परिषद सदस्य व दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांनी 3,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याचा परिसरातील नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि तालुका कार्यालयातील कामांसाठी महत्त्व मोठे असून पूर्वीची दुरवस्था मोठा त्रास देत होती. आमदार गणेश हुक्केरी यांनी सांगितले की सदलगा शहराच्या विकासासाठी, रस्ते सुधारणा आणि विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवला असून लवकरच अनेक कामांना सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमास केरूर गावातील ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडीला स्वतंत्र जिल्हा घोषित करावे अशी मागणी चिकोडी शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत चिकोडी जिल्हा संघर्ष समितीने पुन्हा केली. समितीचे अध्यक्ष संजू बडिगेर म्हणाले की अनेक वर्षे खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली गेली असून चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात भागातील मंत्री व आमदारांनी आवाज उठवला पाहिजे. उपाध्यक्ष चंद्रशेखर अरभावी यांनी सांगितले की आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रामध्ये विकास सुनिश्चित करण्यासाठी चिकोडी जिल्हा तातडीने घोषित करणे आवश्यक आहे. समाजसेवक चंद्रकांत हुक्केरी यांनी आठवण करून दिली की निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री व आमदारांनी चिकोडीला जिल्हा बनवण्याचे वचन दिले होते, पण 3 वर्षे उलटून गेल्या तरी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. या आंदोलनात शंकर अवडखान, सुनील तेरदाळे, रुद्रया हिरेमठ, अमोल नावी, रफिक पठाण, रमेश डेगर यासह अनेक आंदोलक उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.